नमस्कार दिव्यांग बांधवांनो. चालू वर्षी मार्च महिन्यापासून बऱ्याच दिव्यांगांचे पगार येणे बंद झाले किंवा काहींचे पगार कुठं आले तेही माहीत पडत नाहीत. आणि आता 2 महिन्यापासून बऱ्याच दिव्यांगांना मानधन मिळणं बंद झाले. तर हे मानधन कोणते आहे, का बंद झाले आणि कुठं चेक करायचं हे मी आपल्याला सर्वांना सांगतोय. तर मागील मार्च महिन्यापासून आधारला बँक खाते लिंक आहे, त्याच खात्यात मानधन जमा होतंय. आपलं समजा 2-3 बँकेत खाते आहेत. आपण अगोदर स्टेट बँकेचं खातं दिलं होतं, स्टेट बँकेत पैसे येत होते. पण आपण नंतर पोस्टाचं खातं काढलं, ते पोस्टाचं खातं आपलं आधार लिंक झालं, तर सध्या पेमेंट पोस्टाच्या खात्यात जमा होतंय. ते पण आपण चेक करू शकतो. आता बऱ्याच जणांचा तो प्रॉब्लेम जवळपास सॉल्व्ह झालेला आहे. आता अजून बऱ्याच जणांचे 2-3 महिन्यापासून मानधन येणं बंद झालेत. आता गव्हर्नमेंटने UDID कार्ड हे आपल्या मानधनाला लिंक केलेलं आहे किंवा लिंक करण्यात चालू आहे. ज्यांचे UDID कार्ड हे टेम्पररी बनलेले आहेत किंवा 5 वर्षासाठी व्हॅलिड आहेत, 3 वर्षासाठी व्हॅलिड आहेत, ते सर्वांचे मानधन बंद होत आहेत. तरी सर्वांनी लवकरात लवकर आपलं UDID कार्ड हे परमनंटमध्ये कन्वर्ट करून घ्यावे. हे करण्यासाठी आपल्याला जुनं अपंगाचा दाखला सरेंडर करून नवीन दाखल्यासाठी अप्लाय करावा लागतो किंवा मागणी करावी लागते. आता बऱ्याच नवीन जे दिव्यांग बांधव बनलेले आहेत, आता मला ठाणे, मुंबई, पुणे इथून बरेच फोन आले. त्यांना संजय गांधी योजना काय आहे हे माहीतच नाही किंवा बऱ्याच अहिल्यानगर झालं, उस्मानाबाद, सोलापूर त्या साईडने फोन आले. तिथं पण त्यांना संजय गांधी योजना कशी चालू करायची बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम होते. तर संजय गांधी ही एक आपल्या अपंगासाठी शासनाची चांगली योजना आहे. या योजनेमध्ये जवळपास 2,500 रुपये मानधन मिळतं. या योजनेसाठी आपण अर्ज आपले सरकार सेवा केंद्र इथे जाऊन करू शकतो किंवा आपले सरकार पोर्टलवर आपण स्वतःही ऑनलाईन अर्ज भरू शकतो. आता सर्वांना ऑनलाईन अर्ज भरणे जमत नाही, तर एक प्रत्येक तहसीलमध्ये एक फाईल मिळते. संजय गांधी विभाग आहे, आपल्या दिव्यांग लोकांसाठी एक स्पेशल विभाग आहे शासनाचा. याचा सर्वांनी फायदा घ्यावा, लाभ घ्यावा. एक संजय गांधी योजनेची फाईल घ्यावी. सर्व दिव्यांगांना एक विनंती आहे, ज्यांचे पण मानधन चालू झालेले नाहीत आणि ज्यांच्याजवळ 40% वर दिव्यांगाचा दाखला आहे, तोही परमनंट, टेम्पररी दाखला चालत नाही. टेम्पररी दाखल्यावर पगार चालू होत नाही. याच्यासाठी परमनंटचा दाखला आवश्यक आहे. परमनंटचा दाखला घ्यायचा, संजय गांधीची फाईल घ्यायची. ही फाईल आपल्याला आपल्या संजय गांधी विभागात मिळेल किंवा तिथं तहसीलमध्ये एखादी झेरॉक्सची दुकान असली, तिथून झेरॉक्स मारून घ्यायची. ती फाईल पूर्णपणे लिहून त्या फाईलवर तलाठी आणि आपला ग्रामसेवक, आपण जर खेडेगावात असलो तर ग्रामसेवक, आणि शहरी भागातील नागरिक असतील त्यांनी नगरसेवकाची सही घ्यायची. ही सही जमा करून ही आपल्या सेतू केंद्रावर फाईल आपण जमा करायची. आणि सेतू केंद्रावर फाईल जमा करून आपल्याला जवळपास आमच्या मलकापूर तालुक्यात 1 महिन्यात मानधन चालू होते. प्रत्येक ठिकाणी बऱ्याच लोकांनी 6-6 महिने फाईल जमा केलेली आहे, त्यांचे मानधन अजून चालू झालेले नाहीत. त्यांनी आपल्या संजय गांधी विभागात जाऊन त्याची चौकशी करावी, कारण मानधन चालू होण्यास एवढा वेळ लागत नाही. ह्या मानधनासाठी आवश्यक कागदपत्र मी आपल्याला सांगतो. ही संजय गांधीची फाईल भरून घ्यायची. याच्यासोबत आपल्याला आपले आधार कार्ड जे आपण डिजिटल डाउनलोड करतो, ते आधार कार्ड, आधारला बँक सीडिंगची पावती काढून घ्यायची, म्हणजे आपले पैसे कोणत्या खात्यात येतील हे आपल्याला माहीत पडेल. त्याच्यानंतर आपलं आधार सीडिंग बँक पासबुक, आधारला जे खातं लिंक आहे असेच पासबुक जोडावे. त्याच्यानंतर आपला अपंगाचा दाखला, जो अपंगाचा दाखला 40% वर आहे, तोच दाखला आपल्याला आवश्यक आहे आणि तोच दाखला जोडायचा आहे. त्याच्यानंतर आपले शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, हे हे प्रूफ आपल्याला जोडायचे आहेत. आणि त्या फाईलमध्ये एक उत्पन्न दाखला येतो, तलाट्याचा उत्पन्न दाखला असतो, आणि एक शपथपत्र आपल्याला लिहून द्यावं लागतं. ते एक शपथपत्र आपण लिहून द्यायचं. आणि तलाट्याचा उत्पन्न दाखला, हा उत्पन्न दाखला बरेच लोकांना माहीत नाही किती पाहिजे. तर हा दिव्यांगांसाठी 50,000 पर्यंत उत्पन्न दाखला लागू होतो. कोणाला काही प्रॉब्लेम आल्यास त्यांनी मला मेसेज करावा, मी त्यांना हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देईल. कारण 50,000 पर्यंत आपल्या दिव्यांगाचं उत्पन्न असलं तरी चालतं. आणि हीच श्रावणबाळ योजनेसाठी 21,000ची मर्यादा आहे. पण बरेच दिव्यांग बांधव या योजनेत पात्र होऊ शकत नाहीत किंवा भरू शकत नाहीत, त्यांना माहीतच नाही. कारण की हा 50,000चा उत्पन्न दाखला चालतो. कोणाला काही तकलीफ झाल्यास त्यांनी आपल्या संजय गांधी विभागात जाऊन त्याची चौकशी करावी आणि लवकरात लवकर ही फाईल भरून आपलं 2,500 रुपये मानधन चालू करून घ्यावे. तसेच अजून एक दिव्यांगासाठी योजना आहे. जर आपण खेडेगावात, नगरपालिका परिसरात किंवा महानगरपालिकेत राहत असलो, तर आपला दिव्यांगाचा दाखला त्या नगरपालिकेत, महानगरपालिकेत किंवा ग्रामपंचायतमध्ये जमा करावा. म्हणजेच की याचा अर्थ आपल्याला जो ग्रामपंचायतचा कर जमा होतो,
आपण जो कर जमा करतो ग्रामपंचायतला, नगरपालिकेला किंवा महानगरपालिकेला, त्या कराच्या उत्पन्नातून 5% निधी हा दिव्यांगांवर खर्च करणे शासनाने बंधनकारक केलेले आहे. अशी कुठलीही ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका हा निधी खर्च करत नसेल तर आपण त्याच्यावर जाब विचारू शकतो. तुम्हाला जमत नसेल तर तिथं आपले कोणी अपंग बांधव असतील त्यांना सर्वांना एकत्र करून मला फोन करावा, आपण त्यांना जाब विचारायला येऊ. हा 5% निधी हा खूप होतो. आता ठाण्याचे जे आपले बांधव आहेत त्यांना हा जवळपास 2,000-2,500 रुपये काहीतरी मानधन येते त्यांना महानगरपालिकेतून. तसेच आपल्या ग्रामपंचायतला सुद्धा चांगल्या प्रकारे मानधन मिळू शकते. तरी ज्यांना ज्यांना ह्या योजना, आपल्या दिव्यांग बांधवांच्या ज्यांना योजनांची माहिती पाहिजे त्यांनी मला मेसेज करावा व आपल्या ग्रुपला जॉईन व्हावे. म्हणजेच की आपल्याला आपल्या पेजला फॉलो करावे, सबस्क्राईब करावे, म्हणजे हे जे नवीन दिव्यांग बांधवांचे मी व्हिडिओ बनवतोय हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो.